नवऱ्याला मिळत नव्हता वेळ, मित्राकडून घेतले जवून. माझे नाव पल्लवी आहे. मी पुण्याला राहणारी एक विवाहित बाई आहे. माझ्या लग्नाला जवळ 1 वर्ष होत आले आहे. मी आणि माझा नवरा विनायक आम्ही दोघेच पुण्यात राहतो. आमचं लग्न परिवाराने जुळवून दिलं होतं. माझा नवरा एका मोठ्या कंपनीमध्ये इंजिनियर आहे आणि मी घरीच असते. विनायक बरोबर लग्न फक्त त्याची सत्ता, पैसा बघून मी केलं. त्याचे वडील सुद्धा सरकारी जॉबमध्ये होते, म्हणून मी त्या विचाराने विनायकला हो म्हणाली लग्नासाठी. काही गोष्टी माझ्या विवाहित जीवनात घडत आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. माझा नवरा खूप हुशार आहे कामात, पण जेव्हा मला खुश करण्याची वेळ येते तिथे तो थोडा मागे असतो. 1 वर्ष झाले आमच्या लग्नाला, पण आम्ही जेव्हा पण जवळ येतो आमच्यात काही उत्साहाचे क्षण नसतात. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करून जेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या बाजूला झोपते तेव्हा तो त्याला जे पाहिजे ते करतो आणि लगेच जाऊन झोपून जातो. मला खूप काही करण्याची इच्छा असते पण काहीच करता घेत नाही. मला या 1 वर्षात कळलं की माझा नवरा शांत आणि खूप घाबरणारा व्यक्ती आहे. तो घरात सुद्धा जास्त बोलत नाही. काही प्रेम वगैरेंच्या गोष्टी होत नाहीत. रोज सकाळी उठतो आणि कामाला निघून जातो. जेव्हा त्याला काही करायचं मन असेल, नेहमीप्रमाणे झोपायच्या आधी थोडा वेळ झोपतो मला आणि झोपून जातो. माझ्या मनाची आग तर शांतच होत नाही. मी आपल्या खूप इच्छांना मनात ठेवून झोपून जाते. असं पण नाही की मी दिसायला सुंदर नाही. माझी उंची 5 फूट 7 इंच आहे. गोरा रंग आहे. माझे स्तन 34 आणि गांड 36 ची आहे. मी कॉलेजमध्ये फॅशन शो मध्ये पण जिंकली होती. कॉलेजमध्ये तर माझ्या मागे कितीतरी मुले लागली होती, पण कोणाला भाव दिला नाही. मी 1 वर्ष स्वतःला मन मारून सांभाळून घेतलं, पण आता मला राहवत नव्हतं. मला आता खूप इच्छा झाली होती की कोणत्या तरी मुलाबरोबर मी वेळ घालवू आणि त्याच्याबरोबर खूप प्रेम करू. मला असा बॉयफ्रेंड पाहिजे होता जो माझ्या शरीराचा पूर्ण उपभोग करून घेईल. याच विचाराने मी माझ्या जुन्या मित्रांना भेटायचा विचार केला. मी फेसबुकवर जाऊन जो कोणी मुलगा माझ्या ओळखीचा ऑनलाईन असेल त्याला मी मेसेज करू लागली. त्यात बहुतेक मुलांनी लगेच उत्तर दिले. त्यांच्याबरोबर मी रोज बोलू लागली. त्यात अविवाहित मुले आणि विवाहित दोन्ही होते. एका आठवड्यातच जवळ 10 मुलांबरोबर मी बोलू लागली. त्यांच्याशी रोजच्या गोष्टींवर बोलणे होत असे. हळूहळू मी त्यांच्याशी फोनवर पण बोलू लागली. नवरा ऑफिसला गेल्यावर मी पूर्ण दिवस एकेकाशी बोलत असे. काही दिवसांनी 10 मुलांपैकी 3 मुलांनी मला भेटायला बोलावले. त्यात 2 अविवाहित होते आणि 1 विवाहित होता. मीही भेटण्यास होकार दिला आणि नवरा ऑफिसला गेल्यावर मी तिघांना वेगवेगळ्या दिवशी जाऊन भेटून आले. आम्ही दुपारी जेवणासाठी भेटलो. खूप गप्पा मारल्या. एकमेकांबद्दल जाणून घेतले. तिघे पण माझ्याशी चांगले वागत होते. मला तर तिघे पण आवडू लागले. त्यानंतर मी दररोज त्यांच्याशी वेळ काढून बोलत असे. त्यांना मी सांगितले होते की नवरा कामाला गेला की फोन करा आणि तो घरी येईल त्यानंतर फोन नका करू. ठरल्याप्रमाणे आमच्या रोज गप्पा होत होत्या. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. एकदा संध्याकाळी 5च्या दरम्यान माझा फोन वाजला आणि त्यात एक मेसेज आला होता. तो मेसेज त्या तिघांपैकी एका मित्राचा होता. त्याचे नाव अभय होते. मी तो मेसेज उघडून पाहिला आणि एकदम चकित झाले. तो मेसेज नसून एक चावट जोक्स होता. त्या जोक्समध्ये झवण्याच्या गोष्टी लिहिल्या होत्या. अभय सभ्य दिसणारा मुलगा होता. मला तो आवडत पण होता. त्यामुळे सर्वात जास्त मी त्याच्याशीच बोलत असे. त्याचा मी मेसेज वाचून झालाच होता की अभयने तो लगेच काढून टाकला. आणि अभयचा परत मेसेज आला की चुकून पाठवला. माफ कर, परत नाही असं होणार. त्याची ती गडबड बघून मला हसायला आले. मी लगेच त्याला एक हसणारा आणि चिडवणारा इमोजी पाठवला. त्यावर त्याने पण परत चिडवणारा इमोजी पाठवला. पण त्यानंतर तो थांबला नाही. अभयने लगेच मेसेज करून मला विचारलं तुला राग नाही आला ना? त्यावर तिने उत्तर दिले नाही. मग त्यावर त्याने परत विचारले कसा होता जोक्स? तिनं त्यावर उत्तर दिले खूपच छान. अभयने परत मला विचारले अजून पण असे जोक्स आहेत माझ्याकडे, आवडत असतील तर पाठवतो. मी त्यावर त्याला म्हणाले हो पाठव, आवडेल मला वाचायला. माझ्याकडून मिळालेला होकार ऐकून तो पूर्णच खुलून गेला. अभयने एका पाठोपाठ एक चावट जोक्स पाठवणं सुरू केलं. आधी थोडे सभ्य जोक्स होते, पण हळूहळू जोक्स खूप जास्तच चावट होऊ लागले. एका
जोक्स मध्ये बॉल दाबण्याबद्दल लिहिले होते. दुसऱ्यात पुच्छ चाटणे, मग झवणे, लवडा तोंडात घेणे, गांड चाटणे, गांड मारणे, तोंडात पाणी उडवणे. मी पण त्या सर्व जोक्सना प्रतिसाद म्हणून असणारा इमोजी पाठवू लागले. काही वेळेला खूप छान असा रिप्लाय केला. ते बघून अभय आता खूप गरम होऊ लागला. अभय आणि माझे असे चावट बोलणं करून जवळ 2 दिवस झाले होते. तेवढ्यात 30 या दिवशी सकाळी 5 वाजता अचानक मोबाईल वाजला. त्यात एक मेसेज आला होता. मी पाहिले तर त्यावर अभयचे नाव होते. मी आधी बाजूला याकडे बघितले तर तो चादर तोंडावर येऊन झोपला होता. मग हळूच फोन चालू केला आणि मेसेज बघितला तर मी एकदम घाबरले. कारण अभयने सेक्स फोटो पाठवले होते. अभय आणि माझे असे चावट बोलणं करून जवळ 2 दिवस झाले होते. तेवढ्यात तिसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता अचानक मोबाईल वाजला. त्यात एक मेसेज आला होता. पहिल्या फोटोत एक बाई मुलाकडून झवून घेत होती. दुसऱ्या फोटोमध्ये बाई वाकून उभी होती आणि मागून एक मुलगा त्याचा लवडा पुच्छेत टाकून कुत्र्यासारखा झवत होता. तिसऱ्या फोटोमध्ये बाई लवडा तोंडात घेऊन चोकत होती. ते बघून मी सुद्धा गरम झाले. मी लगेच अभयला म्हणाली, हे काय पाठवतोय तू? माझा नवरा इथे बाजूला झोपला आहे. त्याने बघितलं तर खूप प्रॉब्लेम होईल. त्यावर अभय म्हणाला, सॉरी पण मला तुझी खूप आठवण येत होती. मला तुझ्याशी चावट गप्पा मारायचा होत्या. पुढे अभय म्हणाल, खरं सांगू, मला तर खूप झवायची इच्छा होते तुला. असे फोटोमध्ये दिसत आहे तसं तुला झवायचे आहे. ते वाचून मी थोडा वेळ गप्प झाली. मला कळत नव्हते की त्यावर काय उत्तर देऊ. खरं सांगू तर मला पण खूप चावट बोलण्याची इच्छा झाली होती. माझ्या पण पुच्छीला खाज सुटली होती. मन खूप आतुर झालं होतं कोणाकडून तरी झवून घ्यायला, पण भीती सुद्धा वाटत होती. म्हणून मी अभयला परत हसणारा इमोजी पाठवला आणि चिडवणारा इमोजी पाठवला मेसेजमध्ये आणि गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला. मी अभयला म्हणाली, आपण नंतर बोलू. माझा नवरा आता इथे झोपला आहे. तो उठेल अचानक. त्यावर अभयने पण माझं म्हणणं ऐकलं आणि ती फोन परत बंद करून झोपायला लागली. पण आता मला झोप लागत नव्हती. मला तेवढ्यात जोरात मुतायला आलं. तर मी लगेच बेडवरून उठले आणि बाथरूम मध्ये गेले. मी तेव्हा मॅक्सी घातली होती. बाथरूम मध्ये जाऊन जशी मी माझ्या चड्डीला काढायला लागली, चड्डी काढताना मला जाणवलं की माझ्या पुच्छीतून चीक बाहेर येत आहे. माझी चड्डी पुच्छीच्या जागेवर ओली झाली होती. खाली चड्डी खेचताना ती पुच्छीला चिकटलेली मला जाणवली. मी चड्डी खाली घेतली आणि मॅक्सीवर करून मुतायला बसली. मुतताना सुद्धा माझ्या समोर अभयने पाठवलेले ते झवाझवीचे फोटो डोळ्यासमोर येत होते. त्या विचाराने माझी पुच्छी एकदम आकसली होती आणि पाणी खूप प्रेशर मध्ये बाहेर आले. मुतून झाल्यावर मला पुच्छी धुवायची सवय आहे. तर मी पाण्याने तिला धुवू लागले तर पुच्छीला हात लावताच मला जाणवलं की पुच्छी तर एकदम तापली आहे. पुच्छीवर हात लावून तिला धुताना खूप छान वाटू लागलं. तोंडावर अभयचे नाव येऊ लागले. पुच्छीच्या फटीत बोट फिरवत धुताना पुच्छी गरम होऊ लागली. कसं तरी स्वतःला सांभाळून मी पुच्छी थंड पाण्याने धुवून घेतली आणि चड्डीवर करून बाहेर आले. परत बेडवर गेले आणि झोपून गेले. पण झोपण्याआधी विचार करून झोपली होती की जसा माझा नवरा ऑफिसला जाईल तेव्हा मी अभयशी आज पूर्ण वेळ चावट गप्पा करणार आहे, असं म्हणून मी झोपी गेले. परंतु झोपेत फक्त अभय आणि अभय होता. कधी एकदा अभयकडून माझे पुच्छे फाडून घेते असं झालं होतं. नुसता जीवाला घोर लागला होता. सकाळ झाली. नवरा आवरून कामावर गेला. मी अभयच्या मेसेजची वाट बघत होती. तेवढ्यात अभयचा मेसेज आला. मी कसलाही विचार न करता अभयला घरी बोलावले. अभय पण घरी लवकर पोहोचला. अभय घरात आला तेव्हा मी किचन मध्ये होते. अभय मला आवाज देत होता. तेवढ्यात मी चहा घेऊन समोर आले. अभयला खाली बसायला सांगितले आणि चहा दिला. कसा आहेस तू अभय? मी ठीक आहे. तू कशी आहेस? आता तुला कसं सांगू? जवळ ये, कानात सांगते म्हणून तिने अभयला जवळ घेतले. जवळ घेताच अभयचा बाबूराव उठला. अभयचा बाबूराव पाहून मी दचकले. अभयला सहन होईना. अभयने तिला जोरात ओढून किस करायला चालू केले. अभयाचा ताबा सुटला आणि अभयने मला खाली पाडले आणि त्याचा 7 इंचाचा लंड माझ्या पुच्छीत घातला.
मी जोरात ओरडले कारण अभयचा लंड खूपच मोठा होता. अभय जोराने दणके देऊ लागला. अरे भास्कर, माझी पुच्छी पाक फाडून टाकतो काय? पण अभय मात्र थांबायला तयार नव्हता. तो जोर लावून जोरातच झवत होता. मी खूप हिवळत होते कारण माझ्या नवऱ्याचा लंड खूपच बारीक होता. त्याने माझी पुच्छी शांत होत नव्हती. खऱ्या अर्थाने आज मला स्वर्गसुख मिळत होते. मी त्याचा पुरेपूर फायदा घेत होते. अभय जोरात कंबर हालवू लागला. असं वाटत होतं फवारा उडणार. तेवढ्यात अभयच्या वीर्याचा फवारा माझ्या पुच्छीत उडला. माझी तापलेली पुच्छ अभयने शांत केली. पुढील कथा लवकरच टाकण्यात येईल. ही कथा कशी वाटली कमेंट करून सांगा.